नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 8व्या वेतन आयोगाचे कामकाज सुरू होऊन बरेच महिने झाले आहे। या आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती। तर यामध्ये 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। आता आयोग शेवटच्या काही टप्प्यावर काम करत आहे। न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाचे कामकाज पुढच्या टप्प्यात आलं आहे। यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। यामध्ये जे कर्मचारी 1 जानेवारी 2026च्या आधी निवृत्त झाले आहेत त्यांच्या पेन्शन संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। 1 जानेवारी 2026मध्ये रिटायर झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि फॅमिली पेन्शनमध्ये सुधारणा कराची मागणी पेन्शन संघटनाकडून करण्यात येत आहे। भारत पेन्शन समाज आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन यांनी सरकारकडे 8व्या वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्रात आवश्यक बदल करण्याची मागणी केली आहे। संघटनाच्या मध्ये सध्याच्या टर्म ऑफ रेफरन्समध्ये असलेले पेन्शनधारक, फॅमिली पेन्शनधारक आणि जुन्या नव्या पेन्शनधारकांमधील समानतेबाबत पूर्ण स्पष्टता नाही। त्यामुळे 1 जानेवारी 2026 आधी किंवा त्यानंतर रिटायर होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि रिटायरमेंट नंतरच्या लाभाचा पुनर्विचार करण्याची तरतूद असावीशी मागणी आहे। BPSने पेन्शनमधील समानता आणि स्पष्टता याचबरोबर काही अन्य मागणी केल्या आहेत। यामध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, सरकारच्या निधीतून चालणाऱ्या स्वायत्त आणि वैज्ञानिक संस्थांमार्फत 8व्या वेतन आयोगाचे लाभ पोहोचवणे आणि ग्राम डाक सेवकांना लाभ द्यावा अशी मागणी होत आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।